नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल कवडे सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो ऑनलाईन क्लासेसमध्ये। तर आज आपल्याला ऑनलाईन क्लासेसची गरज का पडलेली पहा, या कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जगावर संकट ओढवलेले आणि या काळात आपल्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला घरात राहणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण ऑनलाईन क्लासेसला सुरुवात केलेली पहा। मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल का हे जे ऑनलाईन क्लासेस आहेत पहा यामुळे काही जास्त फायदा होत नाही, आपण वर्गात बसून जे शिकतो तेवढंच आपल्याला इथं शिकता येत नाही। परंतु बऱ्याच वेळा काय होतं पहा, आयुष्यात आपण ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्याच अधिक मोजत बसतो। जर आपण आपल्याला आयुष्यात मिळालेल्या गोष्टी जर मोजायला सुरुवात केली तर आपण आयुष्याचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतो पहा। त्यामुळे आपल्याला जे मिळतंय तेच कसं योग्य आहे हे समजून नेहमी चालायचं आहे पहा पुढे। कारण काही वादळ फक्त विचलित करायलाच नाही आहेत पहा, तर काही आयुष्यात येणारी वादळ ही आपला रस्ता मोकळी करण्यासाठी आलेली असतात आणि हे त्याच प्रकारचं वादळ असं समजायचं तुम्ही। आणि तुम्ही ज्यावेळेस असा विचार करताल की आपल्याला समोर शिकवणारे सर आणि आपण यांच्यामध्ये फार मोठं अंतर नसून फक्त एका मोबाईलच्या स्क्रीनचं अंतर आहे किंवा एका लॅपटॉपच्या स्क्रीनचं अंतर आहे, हे ज्यावेळेस तुम्ही समजताल त्यावेळेस या ऑनलाईन क्लासेसचा खरा अर्थ सफल झाला आहे असं आपण म्हणू पहा, बरोबर ना। आणि हे मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कुठंतरी निवांत एकांतात बसावं लागेल आणि मग लेक्चर पाहावं लागेल तुम्हाला। अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा घरामध्ये सगळे बसलेत आणि मग असं चालणार नाही पहा, कारण शहाणा माणूस तुम्हाला नेहमी एकांतात दिसतो पहा, बरोबर। आणि ज्या माणसाकडे काहीच ध्येय नाही आहे किंवा जो माणूस विचलित आहे तो तुम्हाला असा घोळक्यात दिसतो किंवा कमजोर माणूस तुम्हाला घोळक्यात दिसतो पहा। मग तुम्ही ठरवायचं का तुम्ही कमजोर आहे का शहाणे आहेत, ठीक आहे। तर आपण आज सुरू करतोय पहा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टचा फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक। आता हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे पहा मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने, कारण बरीच मुलं आता 11वीतून 12वीमध्ये गेलेली आहेत आणि बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा विचार चालू असेल का आपल्याला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट ठेवायचा आहे का नाही ठेवायचा आहे, कारण 12वीला मॅथमॅटिक्सला ऑप्शन आहेत पहा, जिओग्राफी आणि मॅथमॅटिक्स। परंतु तुम्ही एक लक्षात घ्यायचं पहा, जर तुम्ही आत्ता 12वीला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जर सोडला तर तुमच्याकडे भविष्यात तुम्हाला ज्या काही संधी आहेत पहा, ऑपॉर्च्युनिटी आहेत पहा, त्यापैकी बऱ्याच तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज लगेच लॉक होतात, तुमचे अनेक दरवाजे बंद होतात फक्त मॅथमॅटिक्स सब्जेक्ट सोडल्यामुळे। कारण तुम्हाला भरपूर फील्डमध्ये, कारण सगळ्या सब्जेक्टचा बेसच मॅथमॅटिक्स आहे आणि मॅथमॅटिक्स आपल्या जीवनामध्ये कसं इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला या 12च्या पहिल्याच चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे पहा। आणि म्हणून आपण आज सुरू करतोय मॅथमॅटिकल लॉजिक। आता लॉजिक एकदम सिंपल कन्सेप्ट आहे पहा। आपण एखाद्या गोष्टीला समजा आपण एक दोन व्यक्ती जर चर्चा करत असतील आणि एखादा व्यक्ती जर कुठे भरकटत बोलत असेल, कुठलेही काही सांगत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, तो लॉजिकली बोलत नाही, बरोबर। लॉजिक म्हणजे काय, तर एखादी समजा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आहे पहा, हा पूर्णपणे लॉजिकवरती डिपेंड आहे। मग लॉजिकवरती कसा डिपेंड आहे, आपल्याला समजा मॅथमॅटिक्समध्ये एखादी गोष्ट प्रूव्ह करायची आहे तर आपण तिचं पूर्ण प्रूफ देतो पहा, असं सांगत नाही अंदाजे का हे असं असं येतं। आपण थेरम पाहिलेत पहा, 9वी 10वीला थेरम पाहिले असतील, आता पण तुम्हाला थेरम्स आहे। मग थेरम्स आपण कसे सिद्ध करतो, तर पूर्ण प्रूफ देतो आपण त्याचं आणि मग शेवटी आपण तो थेरम काय करतो, प्रूव्ह करतो। मग ते प्रूफ देत असताना आपण काही रिझनिंग देतो पहा, बरोबर। एखादी गोष्ट समजा आहे, मग ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी आपण त्याला काहीतरी कारणे देतो आणि ती जी रिझनिंग असतात पहा, ते रिझनिंग पूर्ण लॉजिकली करेक्ट असतात। रिझनिंग म्हणजे काय, जी कारणं असतात, आपण अनेक कारणं देतो पहा। समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात कमी मार्क पडले, तो काय म्हणतो, आम्हाला शिकवणारे सर चांगले नव्हते म्हणून मला कमी मार्क पडले। समजा एखादा शेजारचा विद्यार्थी असेल त्याच्याबरोबरचाच आणि त्याला जर जास्त मार्क पडले आणि आपण जर म्हटलो तुम्हाला दोघांना पण सारखे शिक्षक होते, मग त्याला जास्त आणि तुला कमी कसे पडले, तर तो मग त्यावेळेस कारण काय सांगतो का तो दुसऱ्या ब्लॉकमध्ये होता, आम्ही दुसऱ्या ब्लॉकमध्ये होतो, त्यांना खूप ढिल्लं सोडलं आणि म्हणून त्याने जास्त पेपर लिहिला। ही आपली कारणं आहेत पहा आणि ह्या कारणांना काही लॉजिक नाही आहे। पण मॅथमॅटिक्समध्ये आपण जी कारणं देतो, जे रिझन्स देतो, ते संपूर्ण लॉजिकली करेक्ट असतात पहा, ठीक आहे। आणि म्हणून मॅथमॅटिक्स हा संपूर्ण सब्जेक्ट लॉजिकवरती डिपेंड आहे, ठीक आहे। मग आता लॉजिक कसं आहे बा मॅथमॅटिक्समध्ये हे आपल्याला पाहिजे आहे। आता आपले जे विचार आहेत एकमेकांचे, हे माझे विचार तुम्हाला मांडायचे आहेत, ठीक आहे, माझे विचार तुम्हाला समजून सांगायचे आहेत। मग मी कसं सांगेल ते, तर मी एक सेंटेन्स वापरेल त्यासाठी,
बरोबर. आता माझ्या डोक्यात काय चाललंय हे तुम्ही फक्त मला पाहून सांगू शकत नाही. जोपर्यंत मी एखादं वाक्य तुमच्या समोर बोलून दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही का माझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहेत. म्हणजे आपल्या भावना, आपले विचार जर समोरच्याला सांगायचे असतील तर आपण सेंटेन्स वापरतो. ठीक आहे. मग ते सेंटेन्स काही पण असेल. समजा एखादा विद्यार्थी पहा आणि त्याने एक दिवस तो लेक्चरला मिस झालाय. मग त्याला सरांनी विचारलं, काय विचारलं की तू लेक्चरला का नाही आला. तर तो विद्यार्थी फक्त असं समोर उभा राहिला तर शिक्षकाला समजेल का हा का नाही आला. त्याला काहीतरी वाक्य बोलावं लागेल पहा. ठीक आहे. मग तो काय सांगेल, काहीतरी कारण सांगेल. त्याला समजा यायचं असेल लेक्चरला पण तो काहीतरी खोटं कारण सांगेल की मी आजारी होतो. हे झालं त्याचं रिझन, हे झालं त्याचं सेंटेन्स. ठीक आहे. हे झालं आपल्या लाईफमध्ये. पण मॅथेमॅटिक्समध्ये सेंटेन्स नसतात पहा. तर मॅथेमॅटिक्समध्ये काय असतात, स्टेटमेंट्स असतात पहा. मग सेंटेन्स आणि स्टेटमेंट यांच्यामध्ये फरक काय हे आपण पाहणार आहे. मग सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहे स्टेटमेंट म्हणजे काय. तर आपण स्टेटमेंटची डेफिनेशन पाहू पहा. तर पहा स्टेटमेंट म्हणजे काय, डेफिनेशन पाहू आपण. अ सेंटेन्स किंवा अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. स्टेटमेंट काय असतात, एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतात ज्यातून आपल्याला काहीतरी डिक्लेअर होणार आहे, काहीतरी समजणार आहे. ठीक आहे. मग स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. मॅथेमॅटिक्समध्ये जे स्टेटमेंट असतात ते सेंटेन्स असतात पहा. आपण जे वापरतो डे टू डे लाईफमध्ये तेच सेंटेन्स असतात. पण हे सेंटेन्स कशा प्रकारचे असतात, ते सेंटेन्स एकतर ट्रू असतील किंवा फॉल्स असतील. दोन्ही पण एकाच वेळेस नसतील पहा. ट्रू पण नसतील आणि फॉल्स पण नसतील असं कधी नसेल पहा. ते एकतर चुकीचेच असतील किंवा एकतर बरोबरच असतील. अशाच वाक्यांना काय म्हणायचं, स्टेटमेंट म्हणायचं पहा. आपण जी डे टू डे लाईफमध्ये वाक्य वापरतो ते ट्रू पण नसतात आणि फॉल्स पण नसतात. ठीक आहे. समजा मी म्हटलं मी खूप हुशार आहे, हे फक्त माझ्या दृष्टीने बरोबर आहे. पण तुम्ही म्हणताल काय तुमच्याकडे प्रूफ आहे तुम्ही हुशार आहेत. ठीक आहे. मग हे जे मी वाक्य वापरलं मी खूप हुशार आहे हे स्टेटमेंट होणार नाही पहा. कारण हे पूर्णपणे ट्रू पण नाही आहे, पूर्णपणे फॉल्स पण नाही आहे. ठीक आहे. पण मॅथेमॅटिक्समध्ये जे सेंटेन्स असतात ज्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट म्हणतो, ते एकतर पूर्णपणे चुकीचे असतात किंवा पूर्णपणे बरोबर असतात. अर्ध चुकीचं अर्ध बरोबर असं कधी नसतं पहा. अशाच वाक्यांना काय म्हणायचं, स्टेटमेंट म्हणायचं पहा. आणि ती स्टेटमेंट आपण कशाने डिनोट करतो, तर स्टेटमेंट डिनोट करतात स्मॉल लेटर PQRS अप टू डॅश डॅश. ठीक आहे. अशा स्मॉल लेटर PQRने काय करतात, स्टेटमेंट डिनोट करतात पहा. मग जर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर समजा मी एक एक्झाम्पल लिहितो पहा. 3 + 2 = 5. ठीक आहे. तुम्हाला इक्वेशन दिसते पहा. आता मॅथेमॅटिक्समध्ये आपण याला एक सेंटेन्स म्हणू, एक स्टेटमेंट म्हणू. ठीक आहे. मग आता तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट कसं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे का पूर्णपणे बरोबर आहे का काही अर्ध चुकीचं अर्ध बरोबर असं दिसतं तुम्हाला. काही इकडे लेफ्ट हँड साईड आणि इकडे राईट हँड साईड आहे पहा. लेफ्ट हँड साईडला दिले 3 + 2 आणि राईट हँड साईडला दिले 5. जर तुम्ही याची ॲडिशन केली तर तुम्हाला याची ॲडिशन किती भेटणार आहे, 5 भेटणार आहे. आणि 5 = 5. याला पहिलेच्या जरी विद्यार्थ्याने पाहिलं तरी हा काय सांगणार आहे, हे लिहिलेलं बरोबर आहे, म्हणजे हे पूर्णपणे बरोबर आहे. मग याला आपण काय म्हणणार आहे, स्टेटमेंट म्हणणार आहे पहा. किंवा आणखी एक एक्झाम्पल लिहिलं मी. मुंबई इज अ कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. हे तुम्ही महाराष्ट्रात कोणत्याही जरी व्यक्तीला विचारलं तरी तो काय सांगेल, हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे. बरोबर ना. आणि म्हणून हे वाक्य देखील तुमचं काय असणार आहे, स्टेटमेंट असणार आहे पहा. किंवा मी आणखी एखादं एक्झाम्पल लिहिलं. समजा 2 × 0 = 2. काय लिहिलं मी, 2 × 0 = 2. आता हे स्टेटमेंट असेल का, हे लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे, हा मुद्दा नाही आहे पहा. मुद्दा काय या ठिकाणी, हे लिहिलेलं मी स्टेटमेंट आहे का नाही. आता तुम्हाला अगदी 5वी 6वी 7वी ज्यावेळेस तुम्ही गुणाकार पाहताय तेव्हापासून तुम्ही शिकत आलायत का शून्याला कुठल्याही संख्येने गुणले असता उत्तर 0 येतं. मग या ठिकाणी मी काय केलं, 2 × 0 याचा आन्सर 2 लिहिलंय मी. म्हणजे तुम्ही अगदी कुणालाही जरी विचारलं तरी काय म्हणाल, हे पूर्णपणे चुकीचं आहे पहा. याचा गुणाकार 0 यायला पाहिजे होता, तुम्ही याचा गुणाकार 2 लिहिलाय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजेच हे स्टेटमेंट आहे पहा. स्टेटमेंट एकतर बरोबर असतं किंवा एकतर चुकीचं असतं. ते अर्ध बरोबर अर्ध चुकीचं असं नसतं पहा. म्हणजे हे पण स्टेटमेंट आहे आणि हे पण स्टेटमेंट आहे पहा. मी आणखी एक एक्झाम्पल लिहितो. x + 2 = 7. ठीक आहे.
हे काय एक इक्वेशन आहे पहा, x + 2 = 7. आता हे पूर्णपणे बरोबरच आहे का किंवा पूर्णपणे चुकीचं आहे का? या एक्सला आपण काय म्हणतो बरं इक्वेशनमध्ये? व्हेरिएबल म्हणतो. याच्या व्हॅल्यू व्हॅरी होतात म्हणून आपण याला व्हेरिएबल म्हणतो. मग आपल्याकडे भरपूर नंबर्स आहेत, असंख्य नंबर्स आहेत. ते इनफायनाईट नंबर जर आपण या ठिकाणी पुट केले तर काही नंबरसाठी हे बरोबर असेल आणि काही नंबरसाठी हे चुकीचं असेल. जर मी एक्सची किंमत 5 घेतली तर 5 + 2 = 7 हे बरोबर होतंय. पण एक्सची किंमत मी 6 घेतली किंवा 5 सोडून कोणता पण नंबर घेतला तर हे चुकीचं असणार आहे पहा. म्हणून हे तुमचं स्टेटमेंट होणार नाही. मग अशा प्रकारच्या याला म्हणतात ओपन सेंटेन्स. याला काय म्हणतात? ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स स्टेटमेंट नसतात पहा. ठीक आहे. मग स्टेटमेंट म्हणजे काय? हा आपला पहिला पॉईंट आहे पहा महत्त्वाचा. मग सर्वांना समजलंय का स्टेटमेंट म्हणजे काय? तर स्टेटमेंटची डेफिनेशन आहे पहा, ए डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. अशी वाक्य, अशी विधानं जी पूर्णपणे बरोबर आहेत किंवा पूर्णपणे चुकीची आहेत, पण बरोबर आणि चुकीची एकाच वेळेस नाही आहेत पहा, त्याला म्हणतो आपण स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट कशाने डिनोट करतात? तर स्मॉल लेटर PQR याप्रमाणे. ठीक आहे. आता आपण पाहणार आहे स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. तर पहा नेक्स्ट पॉईंट आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते पहा. तर ईच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. बरोबर आहे का? ईच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. प्रत्येक स्टेटमेंट हे एकतर चुकीचं असतं किंवा बरोबर असतं पहा. बरोबर. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. मग जर तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट जर ट्रू असेल, बरोबर असेल, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? तर T असते पहा. अँड इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन ट्रूथ व्हॅल्यू इज F. आणि जर स्टेटमेंट जर फॉल्स असेल, चुकीचं असेल, तर ट्रूथ व्हॅल्यू काय असते? F असते पहा. म्हणजे स्टेटमेंटला दोनच ट्रूथ व्हॅल्यू असतात, एक तर T किंवा F. मग T कधी असते? ज्यावेळेस दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल त्यावेळेस ट्रूथ व्हॅल्यू असते T. आणि ज्यावेळेस दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल, चुकीचं असेल, त्यावेळेस ट्रूथ व्हॅल्यू असते F. याला म्हणायचं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. मग इथपर्यंत झालेले पॉईंट समजलेत का? मॅथमॅटिक्समध्ये सेंटेन्स नसतात, काय असतात? स्टेटमेंट्स असतात पहा. आपण भरपूर सेंटेन्स वापरतो, पण ते सगळेच आपले वापरले सेंटेन्स चुकीचे किंवा बरोबर, पूर्णपणे चुकीचे किंवा पूर्णपणे बरोबर असं नसतं पहा. ते एकतर चुकीचे असतील किंवा काय असतील, काही चुकीचे काही बरोबर किंवा मिक्स असतील. पण मॅथमॅटिक्समध्ये जे तुमचे स्टेटमेंट्स असतात ते पूर्णपणे बरोबर असतात किंवा पूर्णपणे चुकीचे असतात. याला आपण म्हणतो स्टेटमेंट. आणि स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते? तर जर स्टेटमेंट ट्रू असेल तर T असते आणि स्टेटमेंट फॉल्स असेल तर F असते पहा. मग आता आपण या पॉईंटवरती प्रॅक्टिस सेटमधले काही एक्झाम्पल घेऊ पहा. एक्झरसाइज 1.1 मधले काही एक्झाम्पल लिहितो मी. तुम्हाला सांगायचं आहे अगोदर का दिलेलं ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे का नाही ते. मग स्टेटमेंट कोण असतं आणि कोण नसतं हे अगोदर समजून घ्यायचं पहा. तर समजा एक आज्ञार्थक वाक्य, कमांड केली मी एक आज्ञार्थक, म्हणजे गिव्ह मी अ पेन, मला पेन दे, हे झालं आज्ञार्थक वाक्य. ठीक आहे. गिव्ह मी अ ब्रिंग मी अ कप ऑफ टी, मला एक कप भरून चहा दे, याला आपण आज्ञार्थक वाक्य म्हणतो बा. आणि आज्ञार्थक वाक्य स्टेटमेंट नसतात. बरोबर आहे. आणखी क्वेश्चनेबल सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य, व्हॉट इज युअर नेम, हाऊ आर यू, हे देखील स्टेटमेंट नसतात पहा, कारण हे एकतर पूर्णपणे चुकीचे किंवा पूर्णपणे बरोबर नसतात. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. ठीक आहे. बापरे किती मोठा साप. ठीक आहे. साप एवढा जरी असेल तरी आपण म्हणतो किती मोठा साप, म्हणजे हे पूर्णपणे बरोबर नाही आणि पूर्णपणे चुकीचं पण नाही पहा, म्हणून हे स्टेटमेंट नसतं. आले लक्षात. आणखी ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स म्हणजे काय? मी इक्वेशन लिहिलं पहा, x + 2 = 7, याला म्हणतात ओपन सेंटेन्स. आणि ओपन सेंटेन्स देखील स्टेटमेंट नसतात. ज्या ठिकाणी व्हेरिएबल असतं आपण त्याला म्हणतो ओपन सेंटेन्स, आणि ओपन सेंटेन्स तुमचे स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. मग आता मी काय एक्झाम्पल लिहितो, तुम्ही सांगायचं आहे की ते दिलेले एक्झाम्पल स्टेटमेंट आहेत किंवा नाहीत ते. तर पहा एक्झरसाइज मधलं मी क्वेश्चन लिहिलं आहे. क्वेश्चन नंबर 1, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग्स आर स्टेटमेंट्स. तुम्हाला सांगायचं आहे की मी जे खाली काही सेंटेन्स लिहिलेत पहा त्यापैकी स्टेटमेंट कोणते आहेत, अँड स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. आणि जर ते स्टेटमेंट असेल तर त्याची तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू सांगायची पहा. येते लक्षात. मग आता
आपण स्टेटमेंट म्हणजे काय पाहिलंय, स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी असते हे पण आपण पाहिले. मग मी सगळे एक्झाम्पल 15 एक्झाम्पल आहेत बाकी क्वेश्चन मधले, त्यातले काय ठराविक घेतलेत मी, बाकी तुम्ही एकदा इझिली सांगू शकता पहा. मग त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय पहा, 5 + 4 = 13. 5 + 4 = 13. आता इथे कुठलाही विचार करता नाही पहा, हे एक इक्वेशन आहे, इथे कोणतेही व्हेरिएबल नाही आहे पहा. आणि तुम्हाला माहिती 5 + 4 ची बेरीज केली तर 9 येते आणि 9 = 13 नाही आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. पण पूर्णपणे जरी चुकीचं असेल तरी पण हे स्टेटमेंट आहे पहा. कारण असं म्हणू शकत नाही का कधी कधी बरोबर येऊ शकतं, हे कधी कधी चुकीचं येऊ शकतं, असं आपण म्हणू शकत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही गेलात, तुम्ही इथं विचारलं किंवा आणखी कुठल्या एखाद्या वेगळ्या गावात जाऊन विचारलं किंवा दुसऱ्या देशात जरी जाऊन विचारलं तरी काय म्हणणार आहे, हे चुकीचंच आहे. म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे पहा. आणि म्हणून हे तुमचं काय असेल, स्टेटमेंट असेल पहा. आणि स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपण कॉमा करून पुढे लिहू, काय असेल, हे स्टेटमेंट फॉल्स आहे आणि म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, एफ आहे. येथे लक्षात एकदम सिंपल पॉईंट आहे पहा. पहिला पुढे x - 3 = 14. x - 3 = 14. आता तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल येतं त्याला आपण म्हणतो ओपन सेंटेन्स, आणि ओपन सेंटेन्स स्टेटमेंट नसतात. कारण जर मी x ची किंमत घेतली 10 तर 10 - 3 7 होतं, 7 = 14 येत नाहीत. आणि जर x ची किंमत घेतली मी 17 तर 17 - 3 = 14. काही व्हॅल्यूला बरोबर आहे, काही व्हॅल्यूला चुकीचं आहे. म्हणजे पूर्ण बरोबर पण नाही, पूर्ण चुकीचं पण नाही. दिस इज नॉट स्टेटमेंट. दिस इज नॉट स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंटच नाही म्हणजे याला ट्रूथ व्हॅल्यू असण्याचा प्रश्न आहे का, काही नाही. ट्रूथ व्हॅल्यू फक्त स्टेटमेंटची असते पहा, एकतर टी किंवा एकतर एफ. पुढं क्लोज द डोअर, दरवाजा बंद कर. एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं मी दरवाजा बंद कर. आता तो जर खरोखर आज्ञाधारक असेल तर तो दरवाजा बंद करेल, जर नसेल तर तो म्हणणार मी नाही करणार. म्हणजे मी जे वाक्य वापरलं हे पूर्णपणे चुकीचं पण नाही किंवा पूर्णपणे बरोबर पण नाही पहा. ठीक आहे, म्हणजे हे आज्ञार्थक वाक्य आहे पहा. आणि तुम्हाला अगोदरच सांगितले मी आज्ञार्थक वाक्य स्टेटमेंट नसतात. दिस इज ऑल्सो ए नॉट स्टेटमेंट. दिस इज नॉट स्टेटमेंट. नेक्स्ट, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता तुम्हाला प्राईम नंबर, कॉम्प्लेक्स नंबर माहिती पहा, मूळ संख्या, संयुक्त संख्या. मग 0 तुमचा प्राईम पण नाही आणि कॉम्प्लेक्स पण नाही आहे पहा. मग 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे पूर्णपणे चुकीचं विधान आहे. पूर्णपणे चुकीचं आहे म्हणजे ते चुकीचंच आहे पहा. ते काय झालं, स्टेटमेंट झालं पहा. असं म्हणू शकत नाही का कधी बरोबर असू शकतं कधी चुकीचं, हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग दिस इज स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे, पण कसं स्टेटमेंट आहे, चुकीचं आहे हे. आणि म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय असेल याची, एफ असेल पहा. नेक्स्ट, x² = x. आता व्हेरिएबल x म्हणजे ओपन सेंटेन्स आहे. दिस इज नॉट स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही आहे पहा. कारण काही व्हॅल्यूंसाठी बरोबर आहे, काही व्हॅल्यूंसाठी चुकीचं आहे पहा. सांगा बरं कोणत्या व्हॅल्यूंसाठी बरोबर आहे, थोडं विचार करा. x² = x म्हणजे काय, x हा एक नंबर असेल तर एखाद्या संख्येचा वर्ग तोच नंबर, असं कधी असतं, फक्त 1 साठी ट्रू आहे. कारण इथं 1 जर पुट केलं तर 1 चा स्क्वेअर काय असतो, 1 असतो. म्हणजे x² = x कशासाठी ट्रू, फक्त x = 1 साठी. x ची व्हॅल्यू जर 2 घेतली मी तर 2 चा स्क्वेअर 2 असतो का, तर नाही, 2 चा स्क्वेअर 4 असतो. म्हणजे हे तुमचं ओपन सेंटेन्स आहे आणि म्हणून स्टेटमेंट नाही आहे. नेक्स्ट, डू यू लाईक मॅथ. तुला मॅथ आवडतं का. ठीक आहे, हे तुझ्यावरती डिपेंड आहे. काही विद्यार्थी म्हणतील आवडतं, काही विद्यार्थी म्हणणार आवडत नाही. हे क्वेश्चनेबल सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि प्रश्नार्थक वाक्य देखील स्टेटमेंट नसतात. दिस इज नॉट स्टेटमेंट. दिस इज नॉट स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे, ऑल रियल नंबर्स आर होल नंबर. तुम्हाला रियल नंबर, नॅचरल नंबर, होल नंबर माहितीत पहा. इंटिजर आपण अगदी 5वी 6वी पासून हे नंबर शिकतोय. मग सगळ्या पूर्ण संख्या ह्या वास्तव संख्या असतात. तुम्हाला जे सगळ्यात अगोदरचा सेट कोणता असतो, नॅचरल नंबर, जे 1 पासून स्टार्ट होतात. नंतर होल नंबर 0 पासून स्टार्ट होतात. नंतर इंटिजर, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि 0. त्यानंतर रॅशनल, P/Q च्या फॉर्ममधले. जे रॅशनल आहेत ते इरॅशनल. आणि हे सगळे मिळून कोण असतात, रियल नंबर असतात. बरोबर. मग आपण जर असं म्हटलं असतं का ऑल होल नंबर्स आर रियल, तर हे बरोबर आहे. पण या ठिकाणी काय म्हटलं मी, ऑल रियल्स आर होल नंबर. आता -2 हा रियल नंबर आहे, पण तो होल नंबर आहे का, तर नाही आहे पहा. होल फक्त 0, 1, 2 अप टू इन्फिनिटी. म्हणजे हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. पण हे स्टेटमेंट आहे पहा, कारण हे पूर्णपणे चुकीचं आहे. दिस इज स्टेटमेंट
आणि ट्रूथ व्हॅल्यू काय असेल याची एफ असेल पहा. पुढे सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. आता हे सेंटेन्स कुठेतरी ऐकलंय पहा तुम्ही इयत्ता 11वीला कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर शिकलायत पहा. आणि या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये हे वाक्य आहे पहा, द सम ऑफ क्यूब रूट ऑफ युनिटी इज 0. हे तुमचं स्टेटमेंट आहे आणि ते ट्रू आहे पहा. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये हे कसं आहे, ट्रू आहे. मग आपण याला काय म्हणणार, इट इज अ स्टेटमेंट. आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, टी असेल पहा. अशा प्रकारे पेपरला तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो, MCQ मध्ये येऊ शकतो का खालीलपैकी स्टेटमेंट कोणतं आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे. मग झालेला पॉईंट कळलाय पहिला तुम्हाला, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे पहा. आणि इथून पुढेच सगळं आपलं मॅथमॅटिकल लॉजिक सुरू होते. स्टेटमेंटवरती डिपेंड काय आहे, लॉजिक आहे. प्रत्येक जे काही या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट दिसतात पहा, त्या प्रत्येक स्टेटमेंटला काहीतरी लॉजिक आहे, रिझन आहे. आणि ते रिझन कशावरती डिपेंड आहे, लॉजिकवरती डिपेंड आहे. आले लक्षात. आता हे पहिलेच लेक्चर आहे आपलं. या पहिल्याच लेक्चरला आपण भरपूर काय पाहणार नाही पहा. हा सिंपल छोटा पॉईंट आज आपण पाहिला आहे. आणि नेक्स्ट लेक्चरपासून मग आपण पुढचे पॉईंट पाहणार आहे. ठीक आहे. मग आत्तापर्यंत झालेलं सर्वांना समजलं असेल असं मी कन्सिडर करतो. आणि बाकीचा राहिलेला पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.